हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय डायरेक्ट इव्हॅल्युएशन ऑफ डबल इंटिग्रल. म्हणजे जर लिमिट्स दिलेले असतील तुम्हाला तर डायरेक्ट कसं इव्हॅल्युएट करायचं कुठलंही डबल इंटिग्रल. ओके, तर त्यासाठी एक्झाम्पल्स बघूयात आपण. फर्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट डबल इंटिग्रल 0 to 1 0 to y xy dx dy. ओके, आता हे जे इंटिग्रल आहे यामध्ये पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं का पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करायचं, हे कसं ओळखायचं? तर ओळखायचं बाय युझिंग द लिमिट्स ऑफ इनसाइड इंटिग्रल. ओके, दोन इंटिग्रल्स आहेत, त्याच्या आतलं जे इंटिग्रल आहे ओके त्याच्या लिमिट्सवरून ठरवायचं की विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं का विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं. जर आतल्या इंटिग्रलचे लिमिट्स फंक्शन्स ऑफ वाय असतील तर आधी विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं, आणि जर आतल्या इंटिग्रलचे लिमिट्स फंक्शन्स ऑफ एक्स असतील तर विथ रिस्पेक्ट टू वाय आधी इंटिग्रेट करायचं. तर इथं ऑलरेडी त्यांनी विथ रिस्पेक्ट टू एक्स डी एक्स दिलेलं आहे, सो आधी तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं. ओके, सो लेट आय इज इक्वल टू 0 to 1 0 to y xy dx dy. आता जेव्हा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करताय तेव्हा वायला कॉन्स्टंट सारखं ट्रीट करायचं आहे, बरोबर. इट इज नॉट कॉन्स्टंट बट ट्रीट इट ॲज कॉन्स्टंट. ओके, सो 0 to 1. आता एक्स वायचं इंटिग्रेशन, वाय इज कॉन्स्टंट. ओके, एक्सचं इंटिग्रेशन काय येतं x²/2, बरोबर. सो वाय इंटू x²/2 दिस विल बी द इंटिग्रेशन ऑफ एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, लिमिट्स 0 to y dy. ओके, सो y इज कॉन्स्टंट, सो कीप इट आउटसाइड. आता x²/2 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिमिट्स टाकायचे 0 to y. आउटर इंटिग्रल इज 0 to 1 dy. ओके, सो इट इज इक्वल टू 0 to 1 y as it is. After putting x is equal to y, you will get y²/2. After putting x is equal to 0, you will get 0. ओके, dy. लोअर लिमिट टाकलं आणि अप्पर लिमिट टाकलं, सो 0 to 1 y³ divided by 2 dy. So finally integrating 1/2 is constant, take it outside. y³ चं इंटिग्रेशन y⁴ divided by 4 +1 करायचं पॉवरमध्ये आणि तोच कॉन्स्टंट डिनॉमिनेटरमध्ये घ्यायचा, बरोबर, 0 to 1. सो फायनली इट इज 1/2 इंटू 1/4 minus 0. ओके, 0/4 is 0. So finally it is 1/8. Okay, so I is equal to 1/8. That is 0 to 1 0 to y xy dx dy is equal to 1/8. ओके, तर डायरेक्ट इव्हॅल्युएशनमध्ये तुमचं इंटिग्रँड जर सिम्पल असेल तर तुम्हाला इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करणं किंवा व्हॅल्यूज अप्पर लिमिट लोअर लिमिट सबस्टिट्यूट करणं खूप इझी जातं. पण जर इंटिग्रँड थोडंसं डिफिकल्ट असेल तर काय करायचं, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सो इव्हॅल्युएट 0 to 1 इंटिग्रल फ्रॉम 0 to 1. इनर इंटिग्रल इज फ्रॉम 0 to √1/2 1 minus y² dx dy divided by √1 minus x² minus y². आता हे बघताना खूप मोठं आणि खूप डिफिकल्ट वाटतंय, पण ॲक्च्युली याच्यामध्ये जे वापरलेलं आहे, जो फॉर्म्युला वापरला आहे तो खूप खूप इझी आहे आणि तुम्ही ऑलरेडी तो 12वीमध्ये शिकलेला आहे, बरोबर. तर सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय करायचं आहे, जे इनर इंटिग्रल आहे ते विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे का विथ रिस्पेक्ट टू वाय ते ओळखायचं. तर मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितल्याप्रमाणे आतल्या इंटिग्रलचे जे लिमिट्स आहेत ते फंक्शन ऑफ वाय आहेत, बरोबर. म्हणजे तुम्हाला आधी विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं, ठीक आहे. सो आधी विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करताना यू हॅव टू ट्रीट वाय ॲज कॉन्स्टंट. ओके, सो राईट डाऊन आय इज इक्वल टू 0 to 1 0 to √0 to √1/2 1/2 1 minus y² dx divided by √1 minus y² minus x². आता हे असं का केलेलं आहे, √1 minus y² ला ब्रॅकेट टाकलाय. ओके, dy.
ओके, तर असं का केलेलं आहे त्याचं रिझन सांगते. आधी तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं, हे क्लिअर झालं. पण अंडर रूट जे दिलेलं आहे ते कुठल्या तरी एका फॉर्म्युलामध्ये फिट बसणार आहे, आणि तो फॉर्म्युला कुठला आहे बघा, जो तुम्ही शिकलेला आहे. ओके, खूपदा याआधी तुम्ही तो फॉर्म्युला बघितलेला आहे. तो फॉर्म्युला असा आहे, dx बाय अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स बाय ए. ओके, तर हा फॉर्म्युला आपण इथं वापरतोय. ओके, dx बाय अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स बाय ए. तर हा फॉर्म्युला इथं आपण वापरणार आहे. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर तुम्हाला आय काय मिळेल, आय मिळणार आहे. आता इथलं या केसमधलं तुमचा ए काय आहे, तर अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर, बरोबर, कारण इथं 1 मायनस वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. सो ए स्क्वेअर म्हणजे 1 मायनस वाय स्क्वेअर झाला, बरोबर. ए स्क्वेअर म्हणजे 1 मायनस वाय स्क्वेअर झाला, विच इम्प्लाइज दॅट ए इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. सो या केसमधलं तुमचा ए काय आहे, अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. सो व्हॉट विल बी द इंटिग्रल, इनसाइड इंटिग्रल. सो 0 to 1, दिस इज आउटसाइडर इंटिग्रल. ओके, आतमधलं काय येणार आहे, ते येईल साइन इनवर्स एक्स बाय ए. एक्सच्या ऐवजी काय येणार आहे आता, सॉरी, एक्स ॲज इट इज येईल, एच्या ऐवजी काय येणार आहे, अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. हे कम्पॅरिझन तुम्हाला जमलं पाहिजे, ठीक आहे. साइन इनवर्स एक्स बाय 1 मायनस वाय स्क्वेअर अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. लिमिट्स 0 to अंडर रूट 1/2 1 मायनस वाय स्क्वेअर डी वाय. ठीक आहे, फक्त आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली एची. सो 0 to 1, तर साइन इनवर्स अप्पर लिमिट काय आहे तुमचं, अप्पर लिमिट आहे अंडर रूट 1/2 1 मायनस वाय स्क्वेअर. ते तुम्हाला एक्सच्या ठिकाणी टाकायचं, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट केलेलं आहे, बरोबर. सो एक्सच्या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू टाकणार आहे. सो काय मिळेल, अंडर रूट 1/2 1 मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर मायनस साइन इनवर्स ऑफ 0. ओके, साइन इनवर्स 0 इज 0. ओके, dy. So finally it is 0 to 1 साइन इनवर्स अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर, अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर कॅन्सल होईल. फक्त काय उरेल इथं, रूट 1/2. ओके, मायनस साइन इनवर्स 0 इज 0 dy. So finally it is 0 to 1 साइन इनवर्स अंडर रूट 1/2 इज साइन इनवर्स 1/√2. ओके, आणि 1/√2 ही कुठल्या अँगलची साईनची व्हॅल्यू असते, π/4ची, बरोबर, π/4ची व्हॅल्यू असते. ओके, सो इट इज इक्वल टू 0 to 1 π/4 dy. ओके, अँड हेन्स इट इज फायनली π/4 टाइम्स y, π/4 टाइम्स y integration from 0 to 1. So it is π/4 minus 0. So finally it is π/4. ओके, तर हे दिसताना खूप डिफिकल्ट वाटतं इंटिग्रल, पण तुम्हाला कुठल्या तरी फॉर्म्युलामध्ये त्याला फिट करायचं आहे. आता अंडर रूट मी ओळखलं कसं की मला साइन इनवर्सवाला फॉर्म्युला वापरायचा आहे. तर हे जे अंडर रूट आहे, ओके, या अंडर रूटमुळे मला लक्षात आलं की अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जर असेल, ओके, तर त्या केसमध्ये आपण साइन इनवर्सवाला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरू शकतो. ओके, सो इथं तुमचे इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यावरती कमांड असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल्स इझिली सॉल्व्ह करता येतात. आता एक सिमिलर फर्स्ट एक्झाम्पल जसं घेतलं होतं तसं अगदी सिम्पल एक एक्झाम्पल घेऊयात. त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं, ठीक आहे. द एक्झाम्पल इज इव्हॅल्युएट फ्रॉम 0 to 1 इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 इंटिग्रल फ्रॉम 0 to x एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर dy dx. ओके, तर इथं तुम्हाला आयडेंटिफाय करायचं की आधी विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं का आधी विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं. तर आतल्या इंटिग्रलचे लिमिट्स आधी बघायचे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आतल्या इंटिग्रलचे लिमिट्स बघायचे. ते जर फंक्शन्स ऑफ वाय असतील तर विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचं आधी. ते जर फंक्शन्स ऑफ एक्स असतील तर आधी विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करायचं. या केसमध्ये ते फंक्शन्स ऑफ एक्स आहेत, म्हणजे तुम्हाला आधी विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करता त्यावेळी एक्सला कॉन्स्टंटसारखं ट्रीट करायचं आहे, जसं आपण पार्शियल डिफरन्शिएशनमध्ये करतो, जसं आपण युलर्स थेरममध्ये केलं आहे किंवा मागं जे पार्शियल डिफरन्शिएशन तुम्ही बघितलेलं आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1मध्ये, त्याच्यामध्ये जसं आपण करायचो अगदी तसंच या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला करायचं. एक्सला
कॉन्स्टंटसारखं ट्रीट करायचं आणि विथ रिस्पेक्ट टू वाय आधी इंटिग्रेट करायचं. मग जे काही मिळेल इंटिग्रेशन त्याच्यामध्ये लिमिट्स सबस्टिट्यूट केले, वायचे लिमिट्स 0 आणि एक्स, की मग तुम्हाला काहीतरी फंक्शन ऑफ एक्स मिळेल. मग त्याला इंटिग्रेट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स फायनली. ओके, अँड देन यू विल गेट द फायनल आन्सर. ठीक आहे, याचा आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ओके, याचा आन्सर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता अजून एक थोडंसं डिफिकल्ट प्रॉब्लेम आपण बघणार आहे. तर हे पण एक्झाम्पल पहिल्यांदा बघितल्यावर खूप डिफिकल्ट वाटतं, कारण dy dx डिवायडेड बाय 1 + x² + y² असं काहीतरी विचित्र दिसतंय इंटिग्रँड, बरोबर. त्यामुळे ते थोडंसं अवघड वाटतं बघितल्या. पण इथं पण तुम्हाला तुमची मेमरी इतकी स्ट्रॉंग पाहिजे की तुम्हाला हे क्लिक झालं पाहिजे की आपण कुठल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असं येतं 1/1 + स्क्वेअर ऑफ समथिंग. ओके, तर ते फंक्शन कुठलं आहे, तर ते tan इनवर्स x आहे, बरोबर. तर जनरली tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/1 + x². म्हणजे हे जे इंटिग्रेशन आहे ते अशा कुठल्या तरी फॉर्म्युलासोबत तुम्ही रिलेट करू शकता. तर इथं मी तुम्हाला हिंट देणार आहे. याचं सोल्युशन मी तुम्हाला अजिबात देणार नाही आहे. याचं सोल्युशन तुम्ही सॉल्व्ह करायचे, तुम्ही इव्हॅल्युएट करायचे आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं की याचं सोल्युशन काय येणार आहे. मी फक्त हिंट देणार आहे. Since the inner functions are with respect to the inner functions, the inner limits for the integrals are functions of x, so you have to integrate with respect to y first, बरोबर. आधी with respect to y इंटिग्रेट करायचं. म्हणजे हा जो 1 + x² आहे, लेट इट बी a². ओके, सो a² इज इक्वल टू 1 + x² इम्प्लाइज a इज इक्वल टू √1 + x². ही ॲडजस्टमेंट आहे. ओके, ॲडजस्टमेंट ही तुम्हाला करायची आणि तुम्हाला मग ओळखायचं आहे की व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर dx a² + x². ओके, याच्यासाठीचं फॉर्म्युला. आता इथं x म्हणजे इथं तुमचा y असणार आहे तो, बरोबर. सो लेट अस राईट इट इन टर्म्स ऑफ y. सो dy डिवायडेड बाय a² + y². याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर तो फॉर्म्युला पण मी तुम्हाला सांगते, 1/a tan इनवर्स y/a असा तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर या केसमधली a ची व्हॅल्यू काय आहे, √1 + x². ही व्हॅल्यू तुम्हाला यूज करायची आणि तुम्हाला याचा आन्सर फाइंड आउट करायचं. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की याचा आन्सर काय येणार आहे. ओके, तर डायरेक्ट इव्हॅल्युएशनवाले एक्झाम्पल्स खूप सोपे आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, काय काळजी घ्यायची की विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करत असाल तर वायला कॉन्स्टंट ट्रीट करायचं आणि विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करत असाल आधी पहिल्यांदा तर त्याला त्या एक्सला कॉन्स्टंटसारखं ट्रीट करायचं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डायरेक्ट इव्हॅल्युएशन ऑफ डबल इंटिग्रल. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इव्हॅल्युएशन ऑफ डबल इंटिग्रल वेन द लिमिट्स आर नॉट गिवन, बरोबर. या केसमध्ये तुम्हाला लिमिट्स गिवन आहेत म्हणजे हाफ वर्क इज डन. ओके, अर्धं काम तुमचं त्यांनी सोपं केलेलं आहे. तुम्हाला लिमिट्स दिलेले आहेत, पण जर लिमिट्स दिलेले नसतील, फक्त रिजन दिलेलं असेल, कुठल्या रिजनवरती तुम्ही इंटिग्रेट करताय दिलेल्या इंटिग्रँडला, तर तिथं लिमिट्स कशा आयडेंटिफाय करायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मॅथ लर्नर्स व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. त्याच्यावरती मी तुम्हाला PDF नोट्स शेअर करेन या सगळ्या टॉपिक्सचे. आणि बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर नक्की प्रेस करा. थँक्यू.